नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुसे सर, शौर्य करिअर अकॅडमी पुणे. आजच्या भागामध्ये आपण नेटवर्किंगमध्ये जे वन लाइनर विचारण्यात येतात किंवा महत्त्वाचे वन लाइनर माहिती काय करणार आहे पाहणार आहे. बघा, नेटवर्किंग म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. नेटवर्किंग म्हणजे काय, दोनपेक्षा अधिक संगणक ज्यावेळेस जोडले जातात, मग जोडताना जे उपकरणं वापरले जातात किंवा जे जाळं असतं संगणकाचं त्याला नेटवर्किंग असं म्हटलं जातं. याच्यामध्ये बघा, कॉम्प्युटर नेटवर्क 1972 मध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार संमेलनात बॉम कोहेन कोहेन यांनी प्रथम कॉम्प्युटर नेटवर्कचे सार्वजनिक प्रदर्शन केलं होतं. पुढे IP आपण मगाशीच पाहिलं, इंटरनेट प्रोटोकॉल ज्याला म्हटलं जातं. नेटवर्किंग हार्डवेअरचा वापर करून माहितीचा प्रवाह ज्याच्याद्वारे केला जातो त्याला इंटरनेट प्रोटोकॉल असं म्हटलं जातं. पुढे TCP, ट्रान्सफर कंट्रोल प्रोटोकॉल, याद्वारे IP जाळ्यात निर्माण झालेल्या ज्या अडचणी आहेत या अडचणी नाहीशा केल्या जातात. पुढची संज्ञा आहे इंट्रानेट. एखाद्या संघटनेतील विविध कॉम्प्युटर फक्त त्यांच्यातच जोडले जातात त्याला इंट्रानेट असं म्हटलं जातं. महत्त्वाचं आहे, एखाद्या संघटनेतील विविध कॉम्प्युटर फक्त त्यांच्यातच जोडले जातात त्याला इंटरनेट असं म्हटलं जातं. आरनेट, शिक्षण आणि संशोधनासाठी सुरू झालेले नेटवर्क ज्याला आरनेट असं म्हटलं जातं, हे भारतातील पहिलं नेटवर्क होतं. लक्षात ठेवा, आरनेट हे भारतातील काय होतं, जगातील जसं आरपानेट आहे तसं आरनेट हे शिक्षण आणि संशोधनासाठी सुरू झालेलं, शिक्षण आणि काय सांगितलंय, संशोधनासाठी सुरू झालेलं नेटवर्क हे भारतातील पहिलं नेटवर्क आहे आरनेट. विद्यावाहिनी या कार्यक्रमाअंतर्गत देशातील सर्व विद्यालये, लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे, महत्त्वाचा आहे. विद्यावाहिनी या कार्यक्रमाअंतर्गत देशातील सर्व विद्यालये इंटरनेटद्वारे जोडली जात आहेत. ज्ञानवाहिनी या कार्यक्रमाद्वारे देशातील सर्व उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये, ज्ञानवाहिनी काय आहे, या कार्यक्रमाद्वारे देशातील सर्व उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये माहिती तंत्रज्ञान विषयक मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. आणि लॅब आशिया याच्यावर MPSC ला प्रश्न विचारण्यात आला होता, लक्षात ठेवा. या इंटरनेट योजनेवर 10व्या पंचवार्षिक योजनेत 262 कोटी रुपयाची काय करण्यात आली थी, लॅब आशिया या इंटरनेट योजनेवर 10व्या पंचवार्षिक योजनेत 262 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली होती. प्रोटोकॉल विषयी आपण मगाशीच माहिती पाहिली. प्रोटोकॉल कशाला म्हटलं जातं, जे नियम असतात इंटरनेटचे, संगणक आणि इंटरनेटमध्ये माहिती आणि आकड्यांचे माहिती आदान प्रदान करण्याची जी औपचारिक प्रक्रिया आहे तिला प्रोटोकॉल असं म्हटलं जातं. डोमेन नेम, एखाद्या संगणकाची ओळख करण्याची जी पद्धत आहे त्याला काय म्हटलं जातं, डोमेन नेम असं म्हटलं जातं. हायपरलिंक, वेब पेजवरील असा शब्द, चित्र ज्यावर माऊसने क्लिक केल्यास संबंधित साइट ओपन होते त्याला काय म्हटलं जातं, हायपरलिंक. साइट म्हणजे इंटरनेटवरील असा संगणक जिथे विशेष प्रकारची माहिती काय होते रे, उपलब्ध होत असते त्याला काय म्हटलं जातं, साइट असं म्हटलं जातं. HTTP याचा लॉंग फॉर्म विचारला होता, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल येथे दिलेली माहिती इंटरनेटवर वितरित करण्यासाठी फॉर्मॅट केलेली असते. HTTP. HTML, हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज, इंटरनेटवर पेज बनवण्यासाठी वापरली जाणारी भाषा. महत्त्वाचं आहे, IMP करून ठेवा. इंटरनेटवर वेब पेज बनवण्यासाठी वापरली जाणारी जी भाषा आहे तिला हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज असं म्हटलं जातं. ब्राउझर असे सॉफ्टवेअर ज्याच्या मदतीने माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवर प्रवेश करता येतो. महत्त्वाचं आहे, असे सॉफ्टवेअर ज्याच्या मदतीने माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवर प्रवेश करता येतो. पुढे बघा, सर्च इंजिन, असे सॉफ्टवेअर ज्याच्या मदतीने इंटरनेटवरील उपलब्ध माहितीचा शोध घेता येतो. सर्च इंजिन काय आहे, असे सॉफ्टवेअर ज्याच्या मदतीने इंटरनेटवरील उपलब्ध माहितीचा शोध घेता येतो. सर्फिंग
एक मिनिट. सर्फिंग, इंटरनेटवरील माहिती शोधण्यासाठी वेगवेगळ्या साईटवर भ्रमण करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला काय म्हटलं जातं? सर्फिंग असं म्हटलं जातं. URL, याच्यावर प्रश्न विचारण्यात आलाय. URL बरोबर ना? युनिव्हर्स रिसोर्स लोकेटर, अशा संगणकाचा पत्ता की ज्याच्याद्वारे विभिन्न ठिकाणी व विभिन्न प्रकारच्या संस्थांना ओळखण्यासाठी व्यक्तीला मदत होते, ज्याला URL म्हटलं जातं. युनिव्हर्स रिसोर्स लोकेटर. स्पॅम, हे आपण लॉंग फॉर्म मध्ये पाहणार आहे. स्पॅम कशाला म्हटलं जातं? जंक मेल किंवा ईमेल कचरा असे याला म्हटलं जातं. हा अवैध, खोटा आणि फसवा असतो. म्हणजे आपण आपल्याला मेल केला नसतो, हा स्पॅम न सांगता येतो. मग याच्या जाहिराती असतात किंवा इतर काय माहिती असते. सर्व्हर, असा संगणक जो इंटरनेटचा वापर करणाऱ्यांना आवश्यक सूचना देण्याची क्षमता असणारा असतो. याच्यामध्ये संपूर्ण माहिती असते. माहिती मागल्यावर आपल्याला ती इन्फॉर्मेशन मिळते. त्याला काय म्हटलं जातं? सर्व्हर. सर्व्हर म्हणजे काय? इतर जे संगणक आहेत, समजा फेसबुक असेल तर फेसबुकचा एक सर्व्हर असेल आणि याच्यामध्ये इतर जगातील सगळे जे युजर आहेत त्याच्यामध्ये काय केले असते? माहिती साठवून केलेली असते. डिजिटल सिग्नेचर, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रभावित केलेले इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. होम पेज कशाला म्हटलं जातं बघा? इंटरनेटवर असणाऱ्या वेब पेजवरील पहिले पेज. इंटरनेटवर असणाऱ्या वेब पेजवरील पहिले पेज होम पेज. अनधिकृत वापरापासून संरक्षण करण्यासाठीच्या कामासाठी प्रॉक्सी सर्व्हर वापरतात. आता प्रॉक्सी सर्व्हर म्हणजे काय? प्रॉक्सी सर्व्हर होम पेज म्हणजे काय? इंटरनेटवर असणाऱ्या वेब पेजवरील पहिलं पेज, त्याला होम पेज असं म्हटलं जातं. प्रॉक्सी सर्व्हर कशाला म्हटलं जातं? अनधिकृत वापरापासून संरक्षण करण्यासाठीच्या कामासाठी हा प्रॉक्सी सर्व्हर काय केला जातो? वापरला जातो. मग ह्या महत्वाच्या नेटवर्किंग संज्ञा होत्या ज्या परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. पुढील भागात आपण इतर नेटवर्किंग ची माहिती किंवा जे प्रकार आहेत नेटवर्किंगचे, लॅन, मॅन, वॅन यांच्याविषयी काय करणार आहे? लोकल एरिया नेटवर्क, वाईड एरिया नेटवर्क आणि मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क याविषयी आपण पुढच्या भागामध्ये माहिती पाहणार आहे. थँक्यू.